तर सगळ्यात अगोदर आपलं जे काही फोल्डर आहे ते फोल्डर मी व्हीएस कोड मध्ये ओपन करून घेतोय. तर मला वाटतंय आपण आपल्या फोल्डर मध्ये आलेलो आहोत. तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण कंपोनंट टॉपिक स्टार्ट केला होता. त्या कंपोनंट मध्ये आपण फंक्शन कंपोनंट कशा प्रकारे राईट करायचंय ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर आज आपल्याला शिकायचंय क्लास कंपोनंट. म्हणजे दोन प्रकारे तुम्ही कंपोनंट्स क्रिएट करू शकता, एक फंक्शन कंपोनंट आणि क्लास कंपोनंट. तर आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात तर आपण test1 नावाच्या ह्या फोल्डर मध्ये काम करतोय. इथे आल्यानंतर मी वाटलंच तर पहिलं सर्व या ठिकाणी डिलीट करतोय. समजा इथे आल्यानंतर about.js आपण इथे एक कंपोनंट तयार केलेला, हा फाईल मी इथून डिलीट करतोय. डिलीट. त्यानंतर contact.js काल तयार केलेला आपण कंपोनंट मी डिलीट करतोय. त्यानंतर services.js. ओके. त्यानंतर आपण काम कुठे करतोय, index.js वर आपण काम करतोय. JS वर काम करत असताना इथे सुद्धा मी सर्वच्या सर्व काय केलंय, कट केलंय. त्यानंतर इथे मी एक कंपोनंट तयार करतो. आता कालचं जे शिकलो आपण ते थोडक्यामध्ये आपण एक रिव्हिजन घेऊ, म्हणजे तुमच्याही लक्षात येऊन जाईल. तर SRC मध्ये इथे राईट क्लिक करून न्यू फाईल घेतोय. तर मी या ठिकाणी एक अबाउट नावाचं कंपोनंट मला तयार करायचंय, about.js. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती आहे import react from react. त्यानंतर import react DOM. import react DOM from react DOM. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. अगोदर आपण काय करूया, फंक्शन कंपोनंट तयार करूया. आठवतंय फंक्शन? तर फंक्शन मध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे फंक्शन तुम्ही फंक्शन कंपोनंट तयार करू शकता. कालच्या लेक्चर मध्ये आपण सिंपल कंपोनंट पाहिलं. तर आपण इथे काय करू, आता ॲरो फंक्शन यूज करू. आठवतंय ॲरो फंक्शन? आपण ज्यावेळेस जेएस घेतलं त्यावेळेस आपण ॲरो फंक्शन कशा प्रकारे राईट करायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर ॲरो फंक्शन समजा इथे मी काय करतोय, एक व्यार अबाउट नावाचं एक कंपोनंट, म्हणजे ते फंक्शन. ओके, हे कोणतं फंक्शन झालं आपलं, ॲरो फंक्शन. ॲरो फंक्शनला तुम्हाला माहिती आहे इथे आपण फंक्शनला नेम देत नाही, फंक्शन आपण एका व्हेरिएबल मध्ये काय करत असतो, स्टोअर करत असतो. हा कन्सेप्ट आपण पाठीमागे घेतलेला आहे. सेम. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे फंक्शनच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, आपण रिटर्न करतो. रिटर्न करण्यासाठी या ठिकाणी रिटर्न फंक्शन. ओके, आता रिटर्न काय करायचंय हे तुम्हाला इथे राईट करायचंय, रिटर्न. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे जे जे काय तुम्हाला रिटर्न करायचंय मल्टिपल एलिमेंट्स असतील तर तुम्ही कशामध्ये राईट करता, फ्रॅगमेंट मध्ये. तर इथे मी यूज करतोय रिॲक्ट फ्रॅगमेंट, कारण मला मल्टिपल कंपोनंट्स काय करायचे, पास करायचे. त्यानंतर इथे एक h1 टॅग येतोय, h1 टॅग मध्ये राईट करतोय दिस इज अबाउट पेज. दिस इज अबाउट पेज. आणि थोडक्यात इथे खाली एक मी परत एक पी टॅग घेतो, पी टॅग राईट करतोय दिस इज पॅराग्राफ. दिस इज अबाउट इन्फॉर्मेशन. काय तर मी फक्त इथे राईट करतो. ओके, म्हणजे काय घेतलं, एक मी h1 टॅग घेतला आणि एक पी टॅग घेतला. का, इथे मी दोन इलेमेंट होते म्हणून या ठिकाणी फ्रॅगमेंट यूज केला. आठवतंय? हा. त्यानंतर हा अबाउट आपण कंपोनंट तयार केला. अबाउटचा कंपोनंट मला काय करायचा आहे, काय करावं लागेल, एक्सपोर्ट करावं लागेल. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय, एक्सपोर्ट डिफॉल्ट. आपल्या कंपोनंटचं नाव काय आहे, अबाउट. इथून मी त्याला काय केला, एक्सपोर्ट केला. फाईल कंट्रोल एस ने सेव्ह केली, index.js च्या फाईल वर आलोय. इथून सुद्धा ऍज इट इज कंट्रोल सी ने कॉपी, इथे येऊन काय करतोय, फक्त पेस्ट करतोय. त्यानंतर आपल्याला काय करायचं आता इथे, हा आपण ते इम्पोर्ट करू. इम्पोर्ट अबाउट फ्रॉम, सांगा, ./about.js. आठवतंय ना, about.js.
त्यानंतर इथे पुढे रिएक्ट डॉम सांगा, पाहून का सांगा का रिएक्ट डॉम डॉट रेंडर मेथड आठवतंय? हा, हे रेंडरच्या आतमध्ये असंच का? बरोबर आहे का? चेक करा. कारण आतापर्यंत आपण जे काही 3 लेक्चर झाले, दररोजच्या लेक्चर मध्ये आपण हेच राईट करतोय, त्याच्यामुळे तुमचं ते पाठ झालं पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर. बरोबर आहे? त्यानंतर या ठिकाणी आपण काय करतोय? फ्रॅगमेंट, सॉरी इथे आपण याला कट करूया. हा, रिएक्ट डॉम रेंडरच्या आतमध्ये या ठिकाणी आपण काय करतोय? रिएक्ट फ्रॅगमेंट आणि त्यानंतर कॉमा देऊन आपण याला काय करतोय? पाठवून देतोय. कुठे पाठवून देतो आपण? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. कुठे पाठवून देतो आपण? रूटला. क्लिअर आहे? क्लिअर आहे ना? हा, तर व्यवस्थित पाठ करून ठेवा हे. हा, त्यानंतर इथे आपण काय केलेलं आहे? अबाउट नावाचा कंपोनंट आपण इथे इम्पोर्ट केलेला आहे. इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे? इथे कॉल करायचा आहे. समजा याला तुम्ही सेल्फ क्लोज तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल. चेक करायचं आउटपुट. फाईल कंट्रोल एस ने मी सेव्ह करतोय. या ठिकाणी टर्मिनल ओपन करतोय. न्यू टर्मिनल. हा, काय कमांड आहे सांगा? npm स्टार्ट. इथे मी राईट करतोय, पण आपल्याला आपल्या फोल्डर मध्ये जावं लागेल. सगळ्यात अगोदर cd test1 म्हणजे आपण test1 फोल्डरच्या आतमध्ये जावं लागेल आपल्याला, आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला स्टार्ट करावं लागेल npm स्टार्ट. तर हे पाठीमागच्या कालच्या लेक्चरचाच पॉइंट आहे. एकदा आपण चेक करूया आउटपुटला जे काय मी अबाउट कंपोनंट मध्ये राईट केलेलं आहे त्या आउटपुटला प्रिंट होतंय का नाही. आणि त्याच्यानंतर आपण काय करूया? क्लास कंपोनंट तयार करूया. ठीक आहे, ऑटोमॅटिकली मी आपल्या ब्राउझरला रिडायरेक्ट होईल, तोपर्यंत आपण वेट करू. आपण काय नावाने कंपोनंट तयार केलेला आहे? अबाउट नावाने कंपोनंट तयार केलेला आहे. फाईल सेव्ह. इथे आलो, इथे येऊन रिफ्रेश तर चेक करूया. हा, ठीक आहे, इथे आपण जे काय राईट केलेलं आहे ते इथे तुम्हाला आउटपुटला आलेलं दिसेल. त्यानंतर नेक्स्ट आता इथे पहा, आपण एक फंक्शन कंपोनंट तयार केलेलं, बरोबर आहे? तर आपल्याला काय करायचं आता? शिकायचंय क्लास कंपोनंट. आता क्लास कंपोनंट शिकण्यासाठी इथून मी याला काय करतोय? हा जो काय फंक्शन कंपोनंट आहे इथून पूर्णच्या पूर्ण याला काय केलं मी? कमेंट मध्ये टाकलं. म्हणजे आता एक्झिक्यूट होणार आहे का? हा नाही. आता सेम कशामध्ये राईट करतो मी? क्लास मध्ये राईट करतो. क्लास मध्ये. तर क्लास मध्ये घेण्यासाठी एक्सपोर्ट तुम्हाला तर करावंच लागणार आहे. त्यामुळे एक्सपोर्ट ही लाईन मी इथे ठेवून देतो. इथे पहा मी क्लास घेतोय, एक क्लास तयार केला अबाउट नावाचा. जसं इथे मी फंक्शन तयार केलं होतं अबाउट, इथे मी काय तयार केला? अबाउट नावाचा क्लास. आणि इथे तुम्हाला राईट करावं लागतं एक्सटेन्स. काय? एक्सटेन्स. आणि तुम्हाला कुठून घ्यायचा आहे तो? इथे तुम्हाला घ्यायचा आहे रिएक्ट कंपोनेंट मधून. म्हणजे एक प्री डिफाईन्ड लायब्ररी म्हणू शकतो आपण, एक मेथड म्हणू शकतो. तिथून तुम्हाला काय करायचं? एक्सटेंड घ्यायचा आहे तो क्लास. हा, ठीक आहे. त्यानंतर इथे एक कर्ली ब्रॅकेट. हा, आणि याच्या आतमध्ये आता पहा, ज्यावेळेस आपण फंक्शन होतं त्यावेळेस आपण रिटर्न करायचो, पण इथे आपण आता फंक्शन मध्ये काम करतोय का? नाही, आपण क्लास मध्ये काम करतोय. म्हणून इथे तुम्हाला काय करायचंय? रेंडर करायचंय. म्हणजे रेंडर म्हणजे तुम्हाला पाठवून द्यायचंय, आणि रेंडर मध्ये तुम्हाला काय करायचंय? रिटर्न करायचंय. याच्यामध्ये तुम्ही काय करणार? रिटर्न. समजतंय? आणि इथे तुम्हाला जे काय राईट करायचंय ते तुम्ही इथे राईट करणार. रिटर्न मध्ये ओपन क्लोज फ्रॅगमेंट. तर इथे आपण काय करतोय? क्लास तयार करतोय. क्लासला नाव काय दिलेलं आहे आपण? अबाउट. एक्सटेंड करतोय आपण रिएक्ट डॉट कंपोनेंट मधून. त्यानंतर आता आपल्याला क्लास हा डायरेक्ट रिटर्न करता येत नाही. जसं फंक्शन आपण रिटर्न करतो तसं क्लास रिटर्न करता येत नाही. त्यामुळे क्लासला आपण काय करतोय? रेंडर. तर रेंडर मध्ये आपलं काय करायचंय? इथून मी राईट केलं रिटर्न. रिटर्न मध्ये काय करतोय? ऍज इट इज परत कंट्रोल सी ने हा कॉपी करतो, इथे पेस्ट करतो. आता तुम्हाला वाटेल दोन्ही पण सेम आहे, म्हणून इथे मी काय करतो? थोडाफार बदल करतो. इथे राईट करतो मी दिस इज अबाउट पेज 1 आणि इथे राईट करतो अबाउट इन्फॉर्मेशन पेज 1. मग तुम्हाला समजेल कोणता कॉल झालाय, फंक्शन वाला का क्लास वाला.
त्यानंतर पहा इथे अबाउट नावाचा क्लास तयार केलेला आहे आणि अबाउट इथून मी काय केला, एक्सपोर्ट केला. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय, index.js वर आलोय, इथूनही फाईल सेव्ह करतोय, आपल्या ठिकाणी कंपायलिंग होतंय, इथे आलो, इथे येऊन मी फक्त काय करतो, रिफ्रेश करतोय. तर चेक करू आपल्याला आउटपुट येतोय का. आउटपुट आलाय, इथे आपल्याला आउटपुट आलेलं तुम्हाला दिसेल. समजा इथे मी दोन्ही पण राईट करतोय, जमेल का. इथे दोन्ही पण ठेवले पहा, एक अबाउट नावाचा आणि एक इथे. फाईल कंट्रोल एस ने सेव्ह, इथे आलो, रिफ्रेश. इथे तुम्हाला काय देतोय तो आता, एरर देईल. कारण आता इथे आपण दोन अबाउट नावाचे सेम घेतलेले, त्याच्यामुळे एका वेळेस तुम्ही काय करा, एकच करा. पण जास्त करून आपण रिॲक्ट मध्ये जास्त फॅसिलिटीज आपल्याला कशामध्ये भेटतात, क्लास कंपोनेंट मध्ये. कारण क्लास कंपोनेंट मध्ये आपल्याला पुढे जाऊन शिकायची लाईफ सायकल. जास्त काय तुम्हाला जे काही यूज करायचंय ते आपण यूज करणार आहोत क्लास कंपोनेंट मध्ये. तर क्लास कंपोनेंट समजतोय. कालच्या लेक्चर मध्ये आपण फंक्शन कंपोनेंट पाहिला आणि आता पाहत आपण क्लास कंपोनेंट. क्लिअर आहे का. पाहता एकदा यूज करून क्लास कंपोनेंट तुम्हाला जमतोय का. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढे आपण घेऊया. आता इथे मी जे काय तयार केलेले पहा about.js नावाची फाईल मी इथून पूर्णपणे काय करून टाकतो, डिलीट करून टाकतो. एकदम फ्रेश मध्ये वर्किंग करतो पहा. इथून पूर्णपणे काय केलं मी, डिलीट केलं पहा. त्यानंतर पहा इथे मी आता 2-3 फाईल्स क्रिएट करतो. इथे राईट क्लिक न्यू फाईल. फाईलला नाव देतोय emp1.js म्हणजे employee1.js. अजून एक फाईल, 2-3 फाईल तयार करतो, emp2.js. त्यानंतर अजून एक emp3.js. अशा प्रकारे मी 3 फाईल्स या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. इथे सुद्धा मी काय करतोय, हे जे काय पहिल्या 2 लाईन्स आहेत या पहिल्या 2 लाईन्स ऍज इट इज कंट्रोल सी ने कॉपी, इथे येऊन काय केलं, फक्त पेस्ट केला. त्यानंतर पहा इथे मी काय करतोय, कंपोनंट तयार करतो. emp1 चा एक कंपोनंट, emp2 चा एक कंपोनंट आणि emp3 चा एक कंपोनंट प्रत्येक फाईल मध्ये. तर तुम्ही फंक्शन कंपोनंट पण घेऊ शकता आणि तुम्ही इथे क्लास कंपोनंट पण घेऊ शकता. तर इथे मी फंक्शन कंपोनंट तयार करतो पहा. फंक्शनला नेम देतो emp1 नावाच्या ठिकाणी मी कंपोनंट तयार करतो. ओके. याच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, रिटर्न इथे फ्रॅगमेंट. क्लिअर आहे ना फंक्शन कंपोनंट. हा. त्यानंतर इथे आल्यानंतर मी राईट करतोय एक h1 टॅग राईट करतोय. h1 टॅग मध्ये राईट करतोय दिस इज employee1, दिस इज employee1, h1 टॅग क्लोज. बरोबर आहे. हा. त्यानंतर आता employee1 नावाचा आपण काय तयार केलेला आहे, एक कंपोनंट तयार केला. कंपोनंट मला काय करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं आहे. म्हणून इथे काय करावं लागेल, एक्सपोर्ट डिफॉल्ट emp1. इथून मी काय केलं, त्याला एक्सपोर्ट केला. असे मी काय करतो, 2-3 कंपोनंट तयार करतो. ऍज इट इज फाईल कंट्रोल एस ने सेव्ह, पूर्णच्या पूर्ण कॉपी. या ठिकाणी emp2 वर आलो, या ठिकाणी येऊन पूर्ण नाही झालं, कंट्रोल ए कंट्रोल सी, इथे आलो, कॉपी केलं, या ठिकाणी येऊन पेस्ट. फक्त बदल कुठे करणार, emp2, दिस इज emp2 आणि इथे एक्सपोर्ट करतो emp2. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह, emp इथे आलो, इथे येऊन परत emp3 नावाचा एक कंपोनंट, इथे employee3 आणि इथे एक्सपोर्ट करतो या ठिकाणी employee3. क्लिअर आहे का. एक मी 3 फाईल तयार केली, emp1, emp2 आणि emp3. प्रत्येक याच्यावर राईट करून मी एक h1 टॅग राईट केला आणि प्रत्येक तिन्ही पण मी काय केले, एक्सपोर्ट केले. त्यानंतर पहा आता यांचं मी काय करतो, एक मास्टर फाईल तयार करतो. एक काय करतो, मास्टर फाईल. आता मास्टर फाईल म्हणजे काय, हे तिन्ही पण मी कंपोनंट वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. इथे मी परत एक न्यू फाईल घेतो पहा. इथे राईट क्लिक करतोय, न्यू फाईल घेतोय, त्या फाईलला नाव देतो मी app.js. app.js आणि app.js मध्ये पण पहिल्या 2 लाईन राईट करावं लागतील. ऍज इट इज इथे आलो,
कंट्रोल सी ने कॉपी. आता मी काय करतोय, तिन्ही पण एम्प्लॉई सेपरेट आहेत, तिन्ही पण फाईल आपण एक्सपोर्ट केल्यात, ह्या मी सेपरेट आहेत. प्रत्येकी मी आता काय करतो, ऍप मध्ये घेतो. पहा मी काय करतो, ऍप मध्ये घेतो. ऍप मध्ये घेण्यासाठी तुम्हाला एक्सपोर्ट केलेत ते परत तुम्हाला काय करावं लागतील, इम्पोर्ट करावं लागतील. इम्पोर्ट emp1 फ्रॉम emp1.js. emp1 झालं, इम्पोर्ट झाला का, ऍज इट इज 2 आणि 3. फक्त बदल कुठे करावा लागेल, 2 इथे राईट करतो 3, इथे राईट करतो 2, इथे राईट करतो मी 3. ओके, तिन्ही पण काय झाले माझे, इम्पोर्ट झाले. इम्पोर्ट झाल्यानंतर इथे मी एक हे तयार करतो. बा इथे आपण इम्पोर्ट तयार केलेत. त्यानंतर इथे सगळे कशामध्ये घेतो मी आता, एक हे पूर्णच्या पूर्ण आपण तिन्ही इम्पोर्ट केले, हे ऍप मध्ये घेतोय. पहा ऍप मध्ये घेतल्यानंतर इथे मी राईट करतोय रेंडर. किंवा इथे आपण एक घेऊया फंक्शन कंपोनंट. कुठे गेला आपला फंक्शन, ऍज इट इज कंट्रोल सी, या ठिकाणी आलो, या ठिकाणी येऊन पेस्ट. रिटर्न करतो या ठिकाणी. पहा मी emp1 स्लॅश म्हणजे कंपोनंट, इथे आलो 2 आणि 3, 2 आणि 3. ओके, तर मी काय केले, हे 3 नाव कंपोनंट तयार केले, emp1 emp2 आणि emp3 सेपरेट होते. तिन्हींची मी या ठिकाणी एक मास्टर फाईल तयार केली, कोणती, app.js. आणि app.js मी या ठिकाणी काय करतो, आता एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट डिफॉल्ट काय ऍप, इथे आपलं काय नाव द्यावं लागेल, ऍप. म्हणजे तिन्ही जे काय माझे कंपोनेंट्स होते, तिन्ही कंपोनेंट्स मी एका कंपोनेंटच्या अंडर घेतले. कोणत्या कंपोनेंटच्या अंडर, ऍप. आणि ऍपला काय केलं मी, एक्सपोर्ट केलं. आणि इथे index.js मध्ये आलो आणि इथे आपलं काय करावं लागेल, ऍप, इम्पोर्ट ऍप फ्रॉम app.js, app.js. आणि इथे कंपोनेंट कोणता तयार केलेला आहे आपण, ऍप नावाचा कंपोनेंट. आता ऍप नावाच्या कंपोनेंट मध्ये काय काय, ऍप नावाच्या कंपोनेंट मध्ये काय काय, emp1 emp2 आणि emp3. येतं एक लक्षात. कंट्रोल एस ने फाईल मी इथे सेव्ह करतोय. आउटपुटला जाऊन एकदा चेक करूया, एरर असतील तर आपण एरर शो करू, नसतील तर आपण चेक करू. about.js, सॉरी आपण त्या फाईलला काय नाव दिलेलं आहे, अबाउट. तर कुठेतरी आपण अबाउट index.js, अबाउट कुठे आलंय, कंट्रोल एस ने सेव्ह, इथेही कंट्रोल एस ने सेव्ह, इथेही सेव्ह, इथेही सेव्ह, इथेही कंट्रोल एस ने सेव्ह. about.js, about.js फाईल आपण तर डिलीट केलेली. ठीक आहे, चेक करू आपण. इथे काय करू आपण, क्लास कंपोनेंट यूज करू. काय करू, क्लास कंपोनेंट यूज करून पाहू. क्लास कंपोनेंट मध्ये सांगा, क्लास सांगा. आता आपण राईट केलं, ऍप एक्सटेंड्स रिएक्ट कंपोनेंट, रिएक्ट डॉट कंपोनेंट. इथे कर्ली ब्रॅकेट, या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये रेंडर आणि रेंडरच्या आतमध्ये रिटर्न. बरोबर ना, म्हणजे रिटर्न ऍज इट इज. कंट्रोल सी ने इथून कट करतो, इथे आलो, इथे येऊन मी पेस्ट करतो. बरोबर आहे का. क्लास कंपोनेंट आता आपण शिकलो तोच. क्लास ऍप नावाचा एक क्लास तयार केला, एक्सटेंड रिएक्ट कंपोनेंट. आपण क्लास मध्ये काय करत असतो, रेंडर करतोय. रेंडर मध्ये मी काय करतोय, रिटर्न emp1 emp2 आणि emp3. फाईल एस कंट्रोल एस ने सेव्ह, आउटपुटला जाऊन या ठिकाणी आलोय, इथे येऊन रिफ्रेश चेक करा.
SRC मध्ये about.js, 1-2 मिनिटं पॉवर शेल मी पहिला बंद करतो, परत चेक करतो टर्मिनल. cd test1 npm start. की पॉवर शेल फाईल ही ऑलवेज एकच ओपन असली पाहिजे. मगाशी माझ्या 2 पॉवर शेल फाईल ओपन होत्या, त्यामुळे पहिल्या पॉवर शेल फाईल मध्ये test1 नावाची फाईल होती, त्यामुळे आपला तो इथे एक एरर देत होता की टेस्ट about.js फाईल इज एरर देत होता आपल्याला. ठीक आहे, तर मी पहिली दोन्ही पॉवर शेल फाईल डिलीट केल्या, परत npm मी स्टार्ट केलं. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे आपण इथे काय केलं आता, emp1 emp2 emp3 अशा सेपरेट कंपोनेंट तयार केले. या तिन्ही कंपोनेंटचे एक मी मास्टर फाईल तयार केली, त्याला काय म्हणतो आपण, एक मास्टर फाईल तयार केली. आणि ही मास्टर फाईल मी कुणाकडे पाठवतोय, index.js कडे पाठवतोय. आणि index.js ची फाईल हे कुणाकडे पाठवतोय आपण, रूट कडे पाठवतोय. येतंय का स्ट्रक्चर लक्षात, समजतंय? हा. त्यानंतर पुढे मी थोडं पुढे काम करतो. हा, समजा आता इथे मी काय केलंय, emp1. आता emp1 मध्ये आपण काय करूया, कार्ड डिझाइन करूया. काय तयार करूया, कार्ड. आठवते सर्वांना कार्ड? चला इथून मी कट करतोय. हा, आपल्याला बुटस्ट्रॅपच्या सीडीएन मला वाटतं मी कालच्या लेक्चर मध्येच आपण पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये index.html च्या फाईल मध्ये आपण इम्पोर्ट केलेल्या आहेत, म्हणजे राईट केलेल्या आहेत. तर इथे आल्यानंतर मी ते कार्ड डिझाइन करतो. पहा, emp1 नावाचे कार्ड. सगळ्यात पहिल्यांदा div घेतो. div ला क्लास, div क्लास इथे यूज करावं लागेल आपल्याला, क्लास नेम कार्ड, div क्लास कार्ड. त्या कार्डच्या आतमध्ये कार्ड हेडर, कार्ड बॉडी आणि कार्ड फुटर. समजा मला फुटरची आवश्यकता नाहीये, पण मी दोन्ही याच्यामध्येच काम करतो. हा, फक्त इथे राईट करतोय कार्ड हेडर, इथे राईट करतो मी कार्ड बॉडी. ऍज इट इज कार्ड हेडर मध्ये img टॅग, img ला src, img टॅग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, सेल्फ क्लोज करावं लागेल. त्यानंतर इथे परत क्लास नेम देतो मी इथे width 100. त्यानंतर इथे बॉडी मध्ये आल्यानंतर इथे एक मी h2 टॅग घेतोय. आता h2 टॅग मध्ये घेतल्यानंतर आपण काय करू, एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन. समजा इथे एम्प्लॉईचं नेम, एम्प्लॉई नेम, समजा एम्प्लॉई नेम टाकतो XYZ. त्यानंतर इथे घेतो एम्प्लॉईचं पोझिशन. समजा इथे एम्प्लॉईची पोझिशन टाकतो मी फ्रंट एंड डेव्हलपर. आणि त्यानंतर थोडीफार इथे इन्फॉर्मेशन p टॅग घेतो, दिस इज emp1. थोडक्यात त्याची इन्फॉर्मेशन आपण इथे राईट करतोय. फक्त याला h2 घेतला, इथे मी याला h4 घेतोय, डिझायनिंग करतोय आता. हा, त्यानंतर बॉडी मध्ये जे काही टेक्स्ट असतील ते टेक्स्ट काय करायचे, सेंटरला घ्यायचे, टेक्स्ट सेंटर. अजून काही बदल, इमेज राहिली आपली, तर इमेज घेऊया आपण. इमेज घेण्यासाठी मॅन इमेजेस, ओके. तुम्हाला जी इमेज घ्यायची आहे ती इमेज तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. इथे राईट क्लिक, कॉपी इमेज ऍड्रेस, या ठिकाणी आलो. इथे SRC मध्ये येऊन काय केलंय, पेस्ट केलंय. पेस्ट नाही झालं का, राईट क्लिक, कॉपी इमेज ऍड्रेस, SRC मध्ये येऊन पेस्ट. ठीक आहे, आपल्याच्यापाशी पुढे काही घेणं देणं नाही. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. म्हणजे इथे एक मी कार्ड तयार केलंय emp1 चं, ऍज इट इज. पहा, हे कार्ड कंट्रोल एस ने मी परत कॉपी करतो. हा div कंट्रोल एस ने कॉपी केलंय, emp2 मध्ये आलो, इथून ही लाईन कट केली, इथे आलो पेस्ट, कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. emp3 मध्ये आलो,
इथून कट केलं, इथे EMP3. फक्त आता आपल्याला राईट वेगवेगळे घ्यावं लागतील. इथे राईट करतो EMP3, इथे राईट करतो EMP2. प्रत्येकाची इमेजेस तुम्हाला वेगवेगळी घ्यायची असेल तुम्ही वेगवेगळी घेऊ शकता. समजा इथे मी फ्रंट एंड डेव्हलपरच्या ऐवजी इथे करतो फुल स्टॅक डेव्हलपर. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह. आउटपुटला जाऊन आपण चेक करू की आउटपुटला आपल्याला काय दिसतंय. तर आउटपुटला तुम्हाला कार्ड तयार आलेले दिसत आहेत. 1 2 3 3 कार्ड दिसत आहेत, कारण आपण कंपोनंट पास केलेला आहे. आपण काय पास केलेला आहे? कंपोनंट पास केलेला आहे. आता इथे ते डिझाईन आली आहे का व्यवस्थित? नाही. त्याच्यानंतर पाहिजे तिन्ही कंपोनंट आपण कुठे पास केलेले आहेत? कुठे पास केलेले आहेत? app.js ला. आता app.js मध्ये आपण EMP1 EMP2 आणि EMP3 कंपोनंट इथे घेतले, ते कुठे पाठवले आपण? index.js ला. आता इथे मी काय करतोय? बुटस्ट्रॅपचा स्ट्रक्चर तयार करतो. आता पहा, मी तिन्ही पण कार्ड सेपरेट राईट केलेले आहेत. तिन्ही पण एम्प्लॉयचे कार्ड मी सेपरेट राईट करून ठेवलेले आहेत. आणि मी कुठे पाठवतो आता? ऍप कडे. आणि ऍप कडे पाहून इथे मी काय करतो? आता बुटस्ट्रॅपचा स्ट्रक्चर तयार करतोय. इथे डिव म्हणजे इथे ग्रिड तयार करतो. डिव सगळ्यात अगोदर डिव क्लास कंटेनर, डिव क्लास कंटेनर. स्पेलिंग पहा बरं, स्पेलिंग चुकली वाटतंय. ठीक आहे, आपण चेक करू. डिव क्लास कंटेनर नंतर डिव क्लास रो. हा चेक करू आपण 1-2 मिनिट. डिव क्लास रो. रोच्या आतमध्ये 3 कार्ड आहेत. एका रो मध्ये 3 कार्ड घ्यायचे म्हणून डिव क्लास नेम, डिव क्लास कॉल MD4 आणि याला देतो मी मार्जिन टॉप थोडी, म्हणजे सेपरेट दिसेल. मार्जिन टॉप 2 अशी किती घ्यावं लागतील? 1 2 आणि 3. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. आता इथे पहा, हा EMP1 इथून मी कट केला, ह्या डिवच्या आतमध्ये टाकतो. हा EMP2 इथून कट केला, ह्या 4 मध्ये टाकतो. आणि हा EMP3 इथून कट केला, ह्या 4 मध्ये टाकतो. समजतंय? हा, आता आपण फाईल कंट्रोल एस ने सेव्ह. वाटलंच तर परत पहिला सगळ्याच्या सगळ्या फाईल आपण सेव्ह करून घेऊया. एखादी राहिलेली असेल तर ती सेव्ह होऊन जाईल. app.js सेव्ह, index.js सेव्ह. इथे आलो, इथे येऊन आपण चेक करा आणि रिफ्रेश. आले 3 कार्ड. म्हणजे आपण तिन्ही कार्ड सेपरेट केलेले आलेत ना वेगवेगळे. EMP2 EMP2 आणि EMP3 तिन्ही कार्ड वेगवेगळे. आता हा इथे काय केलेले आपण? तिन्ही पण कंपोनंट आपण सेपरेट केलेत. समजा भविष्यात तुम्हाला 50 तयार करायचे, 50 एम्प्लॉई आहेत. तुम्ही काय करणार? प्रत्येक 50 एम्प्लॉई तुम्ही कार्ड तुम्ही सेपरेट राईट करणार. तुम्हाला समजा इथे जर दाखवायचं नसेल, आता इथे मी आलो, IMP3 तुम्हाला एम्प्लॉई 3 दाखवायचं नसेल, इथून काय करा? डिलीट करा. एम्प्लॉई 3 दिसणार आहे का? एम्प्लॉई 3 तुम्हाला दिसणार नाही. पण आता इथे जे काही मी कार्ड तयार केलेत, हे कार्ड तयार कसे केलेत? आपण स्टॅटिक केलेत, म्हणजे स्वतः आपण राईट केलेले. प्रत्येक डेटा मी स्वतः देतोय. तर आपल्याला काय करायचं आहे? प्रॉप्सचा यूज करून आपला डायनामिक डेटा पास करायचा. आतापर्यंत आपण स्टॅटिकली पास केला, आता काय करायचं मला? डायनामिक. म्हणजे कार्ड आपण किती तयार केले? इथे 3. समजा 50 असतील तर आपण किती तयार करणार? 50. शक्य आहे का? 100 शक्य आहे का? नाही. आपल्याला कार्ड किती तयार करायचं आता? एकच. आणि आपल्याला जेवढे एम्प्लॉईज आहेत ते एम्प्लॉई आपला डेटा कसा पास करायचा? आता डायनामिक पास करायचा आहे. ठीक आहे, पण हे आलं एक लक्षात. म्हणजे डायनामिक पास करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शिकायचं नेक्स्ट कन्सेप्ट, प्रॉप्स कन्सेप्ट. म्हणजे आपण प्रॉप्सचा यूज करून आपण डेटा काय करू शकतो? डायनामिकली पास करू शकतो. तर इथपर्यंत क्लिअर आहे का? पाहता इथपर्यंत ट्राय करून जमतंय तुम्हाला? मी तीन कंपोनेंट तयार केले. तिन्ही कंपोनेंटचे एक मी मास्टर फाईल तयार केली आणि ती मास्टर फाईल मी index.js कडे पाठवतो. म्हणजे इथे पहा, तुम्हाला कोड एकदम सुटसुटीत आहे. इथे तुम्हाला काय अडचण? हे पहा, पाहिलं तर एकदम व्यवस्थित दिसतंय. आपली मेन फाईल आहे. इथे पुढे काय तुम्हाला एकत्र झाल्यासाने वाटतंय का? एकत्र वाटत नाही, कारण हे कार्डने सेपरेट राईट केलं, इथे सेपरेट केलंय. दिसताना पण आपल्याला या ठिकाणी एकदम व्यवस्थित दिसतंय. आणि रिएक्टचा यूजच हा आहे की कमी वेळामध्ये जास्त काम होतंय पाहिजे. ओके,
ठीक आहे, तर या बरं इथपर्यंत मी पुढे घेतो पहा. आता आपल्याला काय करायचे, आपण कार्ड किती तयार केलेले आहेत, तीन तीन कंपोनंट आपण सेपरेटली तयार केलेले आहेत. आता डेटा मला काय करायचा, डायनामिकली पास करायचा. इथे हे जे काय मी कार्ड तयार केले, इथे डेटा मी काय केलं, स्वतः राईट केलेला आहे. आता डेटा मला काय करायचा आहे, डायनामिकली पास करायचा. आता डेटा तुम्ही दोन पद्धतीने पास करू शकता. म्हणजे तुम्ही इथे डायरेक्टली पास करू शकता किंवा तुम्ही ॲरेच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा पास करू शकता. ते आपण दोन्ही पण वे आपण पाहणार आहोत. तर इथे आपण काय करूया, डेटा आता आपण डायनामिकली पास करूया. तर इथे आपण कंपोनंट तयार केलेला आहे EMP1 नावाचा. ओके, इथे आलो पहा, मी इथे डायनामिकली पास करतोय. काम कुठे करतोय मी, app.js च्या फाईलवर. इथे आपण आता कार्ड मध्ये काय काय घेतलेलं आहे, एम्प्लॉईची इमेज, एम्प्लॉईचं नेम, एम्प्लॉईचं पोझिशन आणि एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन, अशी आपण 1 2 3 4 माहिती आपण घेतलेली आहे. तर इथे सुद्धा मी काय करतो, 4 राईट करतो पहा. इथे नेम सगळ्यात अगोदर घेतो, नेम इज इक्वल टू, तुम्हाला इथे काय करायचंय, एम्प्लॉईचं नेम. त्यानंतर इथे काय करायचं, एम्प्लॉईची इमेज, समजा इथे मी राईट करतोय IMG, इथे आपण काय घेणार, एम्प्लॉईची इमेज. त्यानंतर पोझिशन, इथे मी राईट करतो पोझिशन. त्यानंतर अजून काय घेतलेले आपण, इन्फॉर्मेशन, तर इथे राईट करतो मी इन्फो. तर अशा प्रकारे मी इथे काय केलं, ते व्हेरिएबल घेतलेत. एक नेम नावाचा व्हेरिएबल, एक इमेज नावाचा व्हेरिएबल, त्यानंतर एक पोझिशन नावाचा व्हेरिएबल, त्यानंतर एक इन्फो नावाचा व्हेरिएबल. आणि आता जी काय इन्फॉर्मेशन आहे ती मी इथून पास करतो पहा. पास मी इथून करतो. समजा नेम आहे, नेम या ठिकाणी मी राईट करतो पहा. इथे नेम घेतोय समजा मी आकाश. नेम काय घेतलं मी, आकाश. समजा इथे आपण आकाशची इमेज घेऊया. तर मी हीच इमेज कंट्रोल सी ने इथून कॉपी करतो. थोड्या वेळ आपण ती नंतर डिलीट करणार आहोतच. थोड्या वेळ मी इथे इमेज घेतो पहा. त्यानंतर इथे पोझिशन डायनामिकल राईट करतो. डेटा मी डायनामिकली करतोय. आता पोझिशन राईट करतो, या ठिकाणी मी बॅकएंड डेव्हलपर, बॅकएंड डेव्हलपर. आणि थोडक्यात इथे इन्फॉर्मेशन इथे राईट करतोय, दिस इज आकाश इन्फॉर्मेशन, दिस इज आकाश इन्फॉर्मेशन. असा डेटा या ठिकाणी मी राईट करून ठेवलेला आहे. म्हणजे नेम, इमेज, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन मी इथे राईट करून ठेवलेला आहे. हा डेटा कुणाचा राईट केलेला, मी कुणाचा राईट केलेला आहे, आकाशचा. म्हणजे कोणता कंपोनंट, EMP1. आता EMP1 मध्ये मी डेटा कोणता पास केला, डायनामिकली पास केला. त्याच्यामुळे आता इथे इमेज घ्यायची आवश्यकता आहे का आपल्याला, इमेज मी तिकडून पाठवलेली आहे. इमेज मी इथून काय करतो, कट करतो. त्यानंतर याचं नेमही कट केलंय, पोझिशन पण कट करतोय. आणि त्यानंतर मी याची इन्फॉर्मेशन सुद्धा मी काय केली, इथून कट केली. डेटा मी कुठून पाठवलेला आहे, आता डायनामिकली पाठवलेला आहे. कुणाचा, EMP1. तर कुणामध्ये स्टोअर आहे, हा नेम, हा कुणामध्ये स्टोअर आहे, इमेज, हा पोझिशन, हा इन्फो. आता हा डेटा आपण पाठवायचा आहे. कुठे पाठवायचा आपल्याला, EMP1. तर हा डेटा कोण घेऊन जातो, तर हा डेटा घेऊन जातो तुमचा इथे प्रॉप्स. कोण घेऊन जातो, प्रॉप्स. तर इथे पहा, आपलं EMP1 नावाचा इथे मी कंपोनंट तयार केलेले फंक्शन, इथे मी राईट करतो पहा प्रॉप्स. म्हणजे डेटा तुमचा आला, कुणाच्या थ्रू आला, प्रॉप्सच्या थ्रू. वाटलंच तर तुम्हाला इथे पहा मी console.log करून दाखवतो. console.log मध्ये प्रॉप्स या ठिकाणी प्रिंट करून दाखवतो. तर आपण चेक करूया आउटपुटला आपला डेटा आपल्याला भेटलेला आहे का नाही, ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये. इथे आलो, इथेही आलोय, इथे येऊन रिफ्रेश करतो. सध्या आपलं स्ट्रक्चर बिघडलेलं असेल पण काय अडचण नाहीये. आपल्याला आउटपुट कुठे दिसणार आहे, कन्सोलला. ठीक आहे, आपला डेटा आपल्याला भेटलेला नाहीये. तर इथून मला कट करतो, परत आपल्या फाईलवर आलो. इथे काय क्लास नेम, सॉरी एरर आहे आपल्याकडे, SRC. हे पहा, याच्यावर क्लिक करतो. क्लिक केलं तर तुम्हाला एक ऑब्जेक्ट भेटला. याच्यावर क्लिक करतो. या ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला वेगवेगळे असे इथे आलेले भेटतील. पण आता आपला इथे डेटा नाही भेटलेला.
ठीक आहे, आपण याला पास करून पाहू डेटा. प्रॉप्सच्या थ्रू या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. ठीक आहे, आता आपण इथून डेटा कोणत्याला पाठवलेला आहे? नेम कुणामध्ये स्टोअर आहे? नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये, इमेज नावाच्या व्हेरिएबल मध्ये, त्यानंतर पोझिशन मध्ये, इन्फो मध्ये. तर इथे मी आलो EMP1. तर इथे पहा डेटा आपला कुणाच्या थ्रू आलेला आहे? प्रॉप्स मध्ये. तर इथे मी आलो, इथे नेम घेतलेलं आहे आपण, इथे नेम. तर इथे तुम्हाला एका ऑब्जेक्टच्या फॉर्मॅट मध्ये राईट करायचंय. कोणत्या फॉर्म मध्ये? ऑब्जेक्ट. तर आपला डेटा कुणामध्ये आलेला आहे? प्रॉप्स डॉट काय घेतलेलं आहे आपण? नेम. त्यानंतर इथून पहा इथे काय राईट करायचं आपल्याला? त्याची पोझिशन. तर प्रॉप्स डॉट पोझिशन, जे तुम्ही नेम घेतलेलं आहे सेम, प्रॉप डॉट पोझिशन. त्यानंतर इथे काय घेतलेलं आहे? प्रॉप डॉट इन्फो. आणि इथे आपण इमेज घेतलेली, तर इमेज साठी पण घ्यावा लागेल आपल्याला. इमेज साठी आपण काय घेतलेलं आहे? प्रॉप डॉट IMG. इथे डेटा मी काय केलेला आहे? डायनामिकली पास केला. आपण चेक करू EMP1 मध्ये इकून पाठवलेला डेटा हा आपला इकडे पास झालेला आहे का नाही. कंट्रोल एस ने फाईल सेव्ह करतोय. आउटपुटला आलो, इथे येऊन रिफ्रेश. ठीक आहे, हे पहा इथे हा डेटा आत्ताशी भेटला आपल्याला. आलाय का डेटा? इथून मी याला कट करतो. भेटला प्रॉप्स मध्ये डेटा. एकच डेटा मी पाठवला होता, एकच डेटा आला. इथे पहा आकाशचा डेटा भेटला. आता इथे पहा मी काय करतो? हे EMP2 आता EMP2 नावाची फाईल इथून काय करतो? डिलीट करतो. काय केली? डिलीट केली. EMP3 नावाची फाईल सुद्धा इथून काय केली मी? डिलीट केली. आता आपल्याकडे दोन कंपोनेंट आहेत का? EMP2 आणि EMP3? नाही, आपल्याकडे किती कंपोनेंट आहेत? एकच कंपोनेंट आहे. किती कंपोनेंट आहे? एकच. जसं आता इथे पहा मी याला जर 3 वेळेस कॉल केलं तर समजा इथे 2 आहे, याला पहा इथून मी काय करतो? हा ड्यू 4 चा कंट्रोल सी ने कॉपी केला, पेस्ट 2, त्यानंतर 3. तर काय वाटेल बरं आउटपुटला? काय दिसेल? हे आता EMP2 आपण घेतलेलं आहे. करू डिलीट इथून. 2 आणि 3 काय केलं? इथून डिलीट केला. आता मी एकच कंपोनेंट आहे आणि एकच कार्ड आहे, आणि एकच कार्ड मी फक्त 3 वेळेस प्रिंट केलंय. काय वाटेल आउटपुटला? किती वेळेस कार्ड प्रिंट होईल? 3 वेळेस. तिन्ही पण कार्ड मध्ये डेटा काय असेल? सेम असेल. आता EMP2 EMP3 आपण डिलीट केले. आपलं टर्मिनल मध्ये पॉवर सेल, हा आपण इथे आता घेतलेलेच नाहीयेत. कुठे आपलं EMP2 EMP3 इथून काय करतो? त्याला कट करतो. इथे आलो, रिफ्रेश. आले 3 कार्ड आले. मी फक्त आता बदल काय करणार? जिथे मी डेटा डायनामिकली पास केला होता आकाश, इथे मी आकाशच्या ऐवजी इथे राईट करतो आता संकेतला इथे मी डेटा राईट करतोय फुल स्टॅक डेव्हलपर. त्यानंतर अजून एक घेतलेलं आहे, इथे राईट करतो मी राहुल या ठिकाणी इथे राईट करतो मी फ्रंट एंड डेव्हलपर. दिस इज राहुल इन्फॉर्मेशन, दिस इज संकेत इन्फॉर्मेशन, दिस इज संकेत. आउटपुटला किती दिसतील? 3. तर चेक करा, एक आकाश, एक संकेत आणि एक राहुल. जर समजा मला आता 10 घ्यायचे, 10 एम्प्लॉय घ्यायचे, 10 कार्ड तयार करणार आहे का? नाही. कार्ड किती तयार केलेलं आपण? एकच. डेटा मी फक्त इथून काय करतोय? आता डायनामिकली पाठवतोय. डायनामिकली इथून डेटा हा कुठे जातोय? आपला EMP1 कडे जातोय. आणि इथे आपलं ते डेटा इथे प्रॉप्सच्या थ्रू भेटतोय. इथे आपल्याला ते इमेज येते, इथे त्याचं नेम येतं, इथे पोझिशन येते, इथे आपली इन्फॉर्मेशन. म्हणजे कार्ड मी एकदाच राईट केलंय. आणि आता तुम्हाला किती वेळेस या ठिकाणी घ्यायचे तितक्या वेळेस तुम्ही या ठिकाणी ते कार्ड आता तुम्ही घेऊ शकता. आलं का लक्षात? समजा मी इथून काय करतो? हे 3 आहेत, बरोबर आहे. हे पूर्णच्या पूर्ण तिन्ही कार्ड कंट्रोल सी ने काय केलं? या ठिकाणी मी कॉपी केले. कॉपी केले, या ठिकाणी येऊन पेस्ट करतो. 3 आणि 3 6, परत कॉपी केले, पेस्ट केले 9. तर किती दिसतील आउटपुटला? 9. किती सोपं करून दिलं पहा. हाय रिएक्टचा यूज म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त या ठिकाणी त्यांनी वर्क करून दिलं पहा. कार्ड तुम्ही इथे सेपरेट राईट केलं, कोड तुमचा एकदम आता सुटसुटीत दिसतोय पहा. मिक्स होतोय का कुठे?
नाही, तुम्ही कार्डची कार्ड तुम्ही सेपरेट राईट केलंय, ऍप डॉट मध्ये तुम्ही फक्त या ठिकाणी स्ट्रक्चर राईट केलेलं आहे. बस कार्ड आपण एकच घेतलंय, ते तुम्हाला जितक्या वेळेस पाहिजे तितक्या वेळेस तुम्ही त्याला रिपीट करू शकता. म्हणजे असे तुम्ही वेगवेगळे कंपोनंट तुम्हाला जितके लागतायत रिपीट करायचे, तुम्ही तितक्या वेळेस ते कंपोनंट क्रिएट करून तुम्ही ते कॉल करू शकता. समजतंय? तर हा झाला एक छोटासा याचा एक भाग. आणि आपण हा डेटा काय केलेला, इथून डायनॅमिकली पास केलेला डायरेक्टली. आता पुढच्या याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ऍरेच्या फॉर्मॅटमध्ये हा डेटा राईट करायचा आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? ऍरेच्या फॉर्मॅटमध्ये. आणि खाली घेताना आता इथे आपण 9 घेतले, तर डिव सुद्धा किती घ्यावं लागले मला? 9. ज्यावेळेस मी हे जे काही डेटा इन्फॉर्मेशन कुठे राईट करून ठेवणार? ऍरे मध्ये. ऍरे मध्ये ज्यावेळेस मी राईट करून ठेवली, इथे डिव मी पुन्हा मध्ये फिरवणार, फॉर लूप मध्ये फिरवणार, म्हणजे डिव सुद्धा किती येणार? एकच. कारण ऍरे मध्ये लेंथ असते, इंडेक्स नंबर. समजा ऍरे मध्ये मी 10 एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन राईट करून ठेवली, फॉर लूप किती वेळेस फिरवणार? 10 वेळेस. म्हणजे इथे आता 10 वेळेस डिव टॅग घेण्याची आवश्यकता आहे का? नाही. मग तुमचा कोड अजून तरी काय होणार? काय होईल? अजून कमी होणार. समजतंय? पण ऍरे आपण हा उद्या घेऊ. इथे डेटा आपण आता इथे डायरेक्टली राईट केलाय, उद्या आपण डेटा कुणाच्या थ्रू पाठवणार आहेत? ऍरेच्या थ्रू. समजतंय? प्रॉप्स कन्सेप्ट आलाय लक्षात? डेटा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो युजिंग प्रॉप्स.